पुण्यामध्ये गावठी दारूच्या तब्बल 54 हातभट्ट्या असून गेल्या 4 वर्षांमध्ये तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त लिटर दारू उत्पादित करण्यात आली असून 30 लाखांचं रसायन जप्त करण्यात आलंय। सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावागावांमध्ये हातभट्ट्याच्या दारूंचा मोठा महापूर उसळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुणे पिंपरी चिंचवड भागातील 24 जणांचा विषारी दारूने मृत्यू झाला आणि राज्यभर हातभट्टीचा विषय ऐरणीवर आला। मात्र सोलापूर जिल्ह्यातील 54 ठिकाणी दररोज लाखो लिटरची गावठी दारू तथा हातभट्टी तयार होते। ती हातभट्टी 300हून अधिक गावांमध्ये पोहोचवली जाते। ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची सगळी माहिती यापूर्वीच संकलित केली आहे, तरी पण जीवघेण्या हातभट्टीची ना निर्मिती ना विक्री थांबली। सोलापूर जिल्ह्यात हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणांची माहिती खुद्द ग्रामीण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानेच यापूर्वी संकलित केली आहे। जिल्ह्यात कोणत्या आणि किती गावांमध्ये हातभट्टीची अवैध विक्री होते याचीही माहिती यंत्रणेला आहे। त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही हातभट्टी मुक्त गाव अभियान सुरू होते। दरवर्षी दोन्ही यंत्रणांकडून त्या ठिकाणी छापेमारी करून सरासरी 7.5 लाख लिटर गुळ मिश्रित रसायन आणि 40 लाख लिटर हातभट्टी नष्ट केली जाते। तरी देखील सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टीची नशा काही उतरलेली नाही। अनेकदा रसायनयुक्त दारू नव्या बाटलीत भरून त्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे लेबल बूथ्स लावल्याचेही कारवाई दरम्यान दिसून आले आहे। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ, दोड्डी, ओळेवाडी, गुरप्पा तांडा, मुळेगाव तांडा, वडजी, शिवापुढारी, सीताराम तांडा, बक्षी हिप्परगाव, वरळेगाव, उत्तर सोलापुरातील कोंडी, गुळवंची, तिऱ्हे, सेवालाल नगर, कवठे, भोजप्पा, घोडा तांडा, खेड, शिवाजीनगर, तर अक्कलकोट तालुक्यातील कलकरजाळ, कोसेगाव, तडवळ, मुंढेवाडी, बासलेगाव, नागोर तांडा, पंढरपुरातील देगाव, लक्ष्मी टाकळी, वाखरी, करमाळ्यातील सरपडोह, करमाळा, भाळवडी, जिंती, पारेवाडी, हिंगणी, वांगी, केतूर, मोहोळमधील बेगमपूर, भांबेवाडी, माळशिरस तालुक्यातील कुरभावी, गुरसाळे, धर्मपुरी, चंद्रपुरी, विजोरी, पिलिव, पारधीवस्ती, सांगोल्यातील पाचेगाव, खुर्द, हत्तीद, वाकी, शिवडे, चिक महूद, बार्शीतील भातंब्रे तांडा या ठिकाणी हातभट्टी दारू तयार केली जाते। पुणे पिंपरी चिंचवड येथील 24 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला। यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडे वय 25 या तरुणास अटक केली। तो गुत्तेदारांकडून 35 लिटर हातभट्टीचे कॅन साधारणतः 1900 रुपयांना विकत घ्यायचा आणि ते कॅन 2300 ते 2600 रुपयांना विकायचा। 15 वर्षांचा असताना तो सोलापुरातून पुण्यात गेला। 10 वर्षांपासून तो पुण्यातच स्थायिक झाला आहे। त्याचे सोलापुरातील आडनाव राठोड असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। या अनुषंगाने चौकशीसाठी पुण्यातील एक्साईजचे पथक या आठवड्यात सोलापुरात येणार आहे।